बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून झालेल्या तुतुमेमेनंतर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आढावा घेतलेला आहे आणि बैठकीमध्ये संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दानवे आणि खैरे यांना न बोलवता उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांसंदर्भात चर्चा केली आहे। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल हा चंद्रकांत खैरे यांच्या नावावर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती दररोज महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघांचा आढावा बैठक जी आहे ते सुरू आहे। या मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवार कोण असावा यावरती पूर्णपणे विचार विनिमय जे आहे ते सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी देखील बैठक पार पाडलेली आहे, त्याचा आढावा झालेला आहे आणि या बैठकीमध्ये स्थानिक जे पदाधिकारी शिवसेनेचे आहेत त्यांना विचारणा करण्यात आली की संभाव्य उमेदवार म्हणून कोण हवं आहे। त्या संदर्भात चंद्रकांत खैरे यांच्या देखील नावाची चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर सध्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्याही नावाची चर्चा झालेली आहे। मात्र बहुतांश पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे यांचं नाव जे आहे ते उमेदवार म्हणून सुचवलेलं आहे। मात्र त्यावरती अद्याप अंतिम निर्णय जो आहे तो झाला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। पुढील काळामध्ये जेव्हा उमेदवारी घोषित होईल त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यावेळेला नावाचा अंतिम निर्णय जो आहे तो घोषित करतील असं सांगण्यात येत आहे। मात्र अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर काहीशी तुतुमेमेची ती सुरू झालेली आहे। दोघांमध्ये रस्सीखेच सुरू झालेले आहे। त्यावरती आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल काय आहे हे उद्धव ठाकरे यांनी फक्त जाणून घेतलेलं आहे, मात्र निर्णय जो आहे तो त्या गुलदस्त्यात ठेवलेला आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि भाजपच्या लोकांना त्या इतिहासाशी काहीही देणं घेणं नाही। भाजपचं म्हणणं देश 2014 साली जन्माला आला त्याआधी बाबरी प्रकरणादरम्यान ते बिळात लपून बसले होते अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। देशातील कोणत्याही साहसी लढ्यात किंवा संघर्षात भाजपचा समावेश नव्हता। भाजप रणछोडदास पार्टी असल्याची टीका त्यांनी केली आहे आणि त्यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये। 2014 नंतर जन्माला आलेली ही बालकं आहेत, त्यांना आधीचा भारत आधीचा संघर्ष माहीत नाही। यांचं कामच आहे लोकांनी बनवलेली लोणची पापड विकायचे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय आणि त्यावर राऊतांची मानसिक स्थिती बिघडली असून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं असं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय। त्यांचं कामाचं लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसायची, स्वतः काय बनवायचं नाही, स्वतः काय करायचं नाही। जे लोक म्हणतात 2014 साली भारत निर्माण झाला, मग त्यांचा जन्म ह्या लोकांचा 2014 नंतर झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहीत नाही। इतिहास खूप मोठा आहे या देशात, या देशाला आणि या देशाचा हिंदुत्वाचा इतिहास फार मोठा आहे। मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला। हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला हे लक्षात घ्या। आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे। हे रणछोडदासाचे पळपुट आहे। इतिहास त्यांनी भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे। शिवसेना या आंदोलनात कुठे होती? भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलं आहे, भाजपने केलेलं नाही। इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही, कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल, बरं का, स्वातंत्र्य लढा असेल, इतकंच कशाला या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते। संजय राऊतांनी आता पागलपणाची कडिलोट केलाय। उद्धवजींना माझी विनंती की तुम्ही आता त्यांना येरवड्याच्या पागल हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करायला पाहिजे। 2014 नंतर भाजपचा जन्म म्हणणाऱ्या राऊतांना मला एकच सांगायचंय की तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर भाजपा जन्माला आलेला आहे।